5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। नागपुरात दूषित पाण्यामुळे खरं तर 80 नागरिकांची प्रकृती खालावली आहे। सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथील घटना। जलवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानं घरात दूषित पाणी। विक्रोळीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्तीला मारहाण, लादीकरण दुरवस्था आणि शौचालयाबाबत विचारणा केल्यानं मारहाण। सतीश चव्हाण या नावाच्या व्यक्तीला मारहाण। राज्यात विरोधी पक्षनेतेपद नाहीच, प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार। 10% सदस्य असणाऱ्या पक्षातील प्रतोदांनाच मंत्रिपदाचा दर्जा। छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई। 3 अनधिकृत दुकानं आणि टपऱ्या जमीनदोस्त। दोन भाऊ एकत्र आल्यानं अनेकांना बरं वाटलं। ठाकरे बंधू मिळून पालिका निवडणूक जिंकू, पनवेलमध्ये अमित ठाकरेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचा जॉगिंग विथ प्रचार। व्यायामाला जाताना अंबादास दानवेंचा नागरिकांशी संवाद। उद्धव ठाकरेंच्या सभेला येण्याचं जनतेला आवाहन। काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीटं दिली। भाजपनं आत्मपरीक्षण करावं, मंत्रिमंडळात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं। आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। लोकसभा निवडणुकीनंतर काय काम केलं ते दाखवावं। माजी खासदार सुजय विखेंचा निलेश लंकेंवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय जाळणाऱ्यास बेड्या योगेश मुळे असं आरोपीचं नाव। कैलासनगरमधील प्रकार सीसीटीव्हीत कैद। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।